नाशिक शिक्षक मतदारसंघात आता महायुतीमध्ये बंडखोरी कायम असल्याचं दिसून येत आहे। राजेंद्र विखे, धनराज विस्पुते यांनी माघार घेतलेली आहे। शिंदेच्या सेनेकडून किशोर दराडे हे रिंगणात अजूनही कायम दिसतायत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं महेंद्र भावसार यांचं आव्हान सुद्धा कायम दिसतंय। भाजपाचे विवेक कोल्हे यांनीही अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात ही महायुतीत बंडखोरी कायम असल्याचं समोर येत आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, राजेंद्र विखे, धनराज विस्पुते यांनी माघार घेतली आहे। मात्र शिंदेच्या सेनेकडून किशोर दराडे हे रिंगणात कायम आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार यांचं आव्हान सुद्धा कायम दिसतंय। भाजपाचे विवेक कोल्हे यांनी अर्ज मागे घेतलाय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, महत्त्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय, नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी आहे ती कायम दिसते। काय अधिकची माहिती आहे या संदर्भातली? गौरी, अगदी खरं आहे। जे महाविकास आघाडीला जमलं ते महायुतीला जमलेलं नाहीये। महाविकास आघाडी या निमित्तानं एक संघ आहे हा संदेश देखील देण्याचा प्रयत्न झाला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जे उमेदवारी करण्यात आलेले होते काँग्रेसचे दिनकर पाटील यांची देखील उमेदवारी मागे घेण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलेलं आहे। आता महाविकास आघाडीकडनं ॲडव्होकेट संदीप गुळवे हे उमेदवार असणार आहे। दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर महायुतीमध्ये बंडखोरी बघायला मिळते। यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे हे उमेदवार असणार आहे। अजित पवार गटाचे जे ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे या उमेदवारी करता या निवडणुकीमध्ये। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर विवेक कोल्हे जे भाजपचे ज्या स्नेहलता कोल्हे आहेत, ज्या आमदार होत्या त्यांचे चिरंजीव आहेत, ते देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। अशी सर्व एकूण परिस्थिती आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणखी जे अपक्ष उमेदवार होते, राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। जे भाजपचे पदाधिकारी आहेत धनराज विस्पुते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता। या दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला विवेक कोल्हे, किशोर दराडे आणि ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांची उमेदवारी कायम आहे महायुतीकडनं। महायुतीचे हे सर्व घटक पक्ष आहे। यामध्ये आता अधिकृत उमेदवार कोण याबाबतची चर्चा जरी सुरू असली तरी दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट संदीप गुळवे यांचं देखील मोठं आव्हान या सगळ्या उमेदवारांसमोर असणार आहे। त्यामुळे एकूण 4 उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये महत्त्वाचे उमेदवार बघायला मिळते। चौरंगी लढत होईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते। गौरी, हो नक्कीच किरण, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी नेमकं काय घडतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।